धडा 8वा. संताजीचे 2 महान विजय. संताजीचे दसऱ्याचे सीमोल्लंघन. सन 1695 सालच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील प्रमुख मराठी मुत्सद्दी व सेनानी रामचंद्र पंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांच्या विरुद्धच्या चढाईच्या धोरणाचा विचार करण्यासाठी एकत्र जमले. शत्रूशी बचावात्मक लढाई करण्याचे दिवस आता संपले होते. मराठ्यांना मोगल जिंकू शकत नाहीत, उलट मराठेच त्यांना अडचणीत आणू शकतात, ही भावना मराठ्यांमध्ये वाढीस लागली होती. या भावनेच्या बळावरच संताजी, धनाजी इत्यादी मराठी सरदारांनी मोठमोठ्या मोहिमांची योजना आखून त्या सालचे दसऱ्याचे सीमोल्लंघन साजरे केले. जिंजी मद्रासपर्यंत पसरलेला कर्नाटकचा विस्तीर्ण प्रदेश संताजी धनाजीच्या कार्याचे खास क्षेत्र होता. या सालच्या मोहिमा दोघांनीही याच क्षेत्रात आखल्या होत्या. मोहिमेत ठिकठिकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत, ठिकठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचे हे उभय सेनानी जिंजीत राजाराम महाराजांच्या दर्शनास जाणार होते. त्यानुसार संताजीने प्रथम उत्तर कर्नाटकात शिरूर रामदुर्ग किल्ल्यास वेढा दिला. बादशहा धनाजीच्या हालचालीवर लक्ष ठेवूनच होता. त्याने तातडीने विजापूरचा सुभेदार नसरुल्ला खान यास रामदुर्गच्या किल्लेदाराच्या मदतीस जाण्याचा हुकूम केला. दुसरा मोगल सरदार हिम्मत खान बहादूर यानेही संताजीच्या पाठलागावर जावे असे फर्माविले गेले. संताजी गदग कोपलच्या भागात, पण नसरुल्ला खान बहादूर हे सरदार रामदुर्गला पोहोचण्यापूर्वीच संताजीने वेढा उठवून आणखीन दक्षिणेकडे गदगच्या दिशेने कूच केले. आपल्या फौजेसह तो 9 नोव्हेंबर रोजी गदगच्या परिसरात पोहोचला. सुदैवाने या मोहिमेतील या वेळचे संताजीचे एक पत्र उपलब्ध आहे. कोप्पल सुभ्यातील देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदारांना उद्देशून ते लिहिलेले आहे. तो एक प्रकारे विजयी मोहिमेवर निघालेल्या सेनापतीचा जाहीरनामाच आहे. राजश्री हन्माजी बनारस देशमुख व देश कुलकर्णी ता हवेली किल्ले कोपल गो. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमन्येष्णो. संताजी घोरपडे सेनापती जथपतन मुळूक दंडवत. आम्ही गदग प्रांते कटे फौजेनिशी आलो आहो, परंतु तुम्ही हशम दारुगोली पाठविली नाही व आपली हकीकत लिहिली नाही. यावरून काय म्हणावे? हाली राजश्री महादजी शंकर सरसुभेदार प्रांत कोपल यास दर्शनास बोलविले आहेत, तरी त्या बराबरी आपला जमाव हशम दारुगोली बाण ऐसे सिताबीने पाठवून देणे. तुम्ही याचे आज्ञेत वर्तत जाणीजे ही विनंती. संताजीस नेस्तनाबूत करण्याचा हुकूम. गदग कोपलच्या प्रदेशातही संताजी फार काळ थांबला नाही. त्याने आणखी दक्षिणेकडे कूच करून तुंगभद्रा नदी पार केली आणि तो चित्रदुर्गाच्या प्रदेशात आला. चित्रदुर्गाचा नायक बर्माप्पा हा मोगली फौजांशी आपल्या प्रदेशात लढत होता. साहजिकच तो मराठ्यांचा सहाय्यक आणि मित्र बनला. संताजी चित्रदुर्गच्या प्रदेशात आल्यावर तो त्यास सामील झाला. बर्माप्पा नायकासारख्या स्थानिक नेत्यांचे प्रेम व सहकार्य संताजीने संपादन केल्यामुळेच त्या प्रदेशातील शत्रूच्या लष्करी हालचालींची खडानखडा माहिती त्यास मिळू शकत होती. अशा स्थानिक लोकांच्या सहकार्यामुळेच तो निर्धास्तपणे उत्तर कर्नाटकी प्रदेशात वावरू शकत होता. औरंगजेब बादशहा यावेळी भीमा नदीच्या काठी ब्रह्मपुरी येथे छावणी करून होता. संताजीच्या हालचालींच्या बातम्या एकसारख्या दरबारात येऊन थडकत होत्या. संताजी आपल्या मोठ्या फौजेसह जिंजीच्या रोखाने निघाला असून
त्यास अडवून खच्ची केले नाही तर जिंजीपुढील युद्धक्षेत्राचे सर्व संतुलनच बिघडून जाईल व मोगली लष्करास फार मोठा धोका उत्पन्न होईल हे बादशहाने अचूकपणे जाणले होते. म्हणूनच त्याने उत्तर कर्नाटकातील सिर्याचा फौजदार कासिम खान यास संताजीस लढून त्यास नेस्तनाभूत करण्याचा तातडीचा हुकूम सोडला. तुम्ही आपले सैन्य घेऊन त्या दुष्टाची वाट अडवावी. खानाजाद खान, सफशिखान खान, सय्यद असालत खान, मोहम्मद मुरादत खान यांच्याबरोबर बादशाही छावणीतील व बादशहांच्या निकट असलेल्या खास चौकीतील निवडक मनसबदार, हप्त चौकीतून निवडलेले मुबलक सैन्य आणि तोफखानाही देण्यात आले आहेत. त्यांच्याशी एक होऊन तुम्ही संताजीचा धुव्वा उडवावा. एकट्या कासिम खानाच्या हातून संताजीस नष्ट करण्याची कामगिरी पार पडणार नाही हे जाणून बादशहाने आपल्या छावणीतील नामांकित सरदार व मनसबदार निवडक सैन्यानिशी व भारी तोफखान्यासह पाठवून दिले होते. खाफी खान हा मिर्झा हसन या आणखी एका सरदाराचे नाव घेतो, तसेच शहजादा कामबख्शाची फौज या सरदारांबरोबर दिल्याचे सांगतो. कासिम खानाचे मुख्य ठाणे सिरा चित्रदुर्गाच्या आग्नेयेस 50 मैल या ठिकाणी होते, पण यावेळी तो चित्रदुर्गापासून ईशान्येस 125 मैलांवर असणाऱ्या अधोनी किल्ल्याजवळ छावणी करून होता. त्याच्याजवळ तोफखान्यासह भारी फौजही होती. दोन्ही मोगल फौजांची भेट. खानाजाद खान हा आपल्या सहकाऱ्यांसह बादशाही छावणीतून निवडक फौजेसह चित्रदुर्गाच्या रोखाने निघाला. बादशाही हुकूम मिळताच कासिम खानही अधोनीहून दक्षिणेकडे संताजीच्या मागावर निघाला. बादशाही छावणीकडून येणारे सरदार दरबारातील प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. विशेषतः खानाजाद खान हा तर खास बादशहाचा नातलगच होता. तो बादशहाच्या मावशीचा नातू होता. बादशहाची त्यावर खास मर्जी होती. अशा बड्या उमरावांची मर्जी सांभाळली पाहिजे असे वाटून कासिम खानने निघताना अधोनीच्या किल्ल्यातून कोरे करकरीत कर्नाटकी तंबू, सोन्या चांदीची पात्रे व चिनी मातीची सुशोभित भांडी इत्यादी सामान आपल्याबरोबर घेतले. लवकरच मोगलांच्या या दोन्ही फौजा चित्रदुर्गाच्या उत्तरेस काही अंतरावर एकत्र आल्या. संताजीही त्याच परिसरात वावरत होता. त्याच्या दक्षिणेकडे जाण्याच्या संभाव्य मार्गापासून मोगलांच्या या संयुक्त फौजा अवघ्या 6 कोसांवर छावणी करून थांबल्या होत्या. दुसरे दिवशी या फौजेचा संताजीवरील मोहिमेस प्रारंभ होणार होता. त्यासाठी मोहिमेतील कुचेचा पहिला मुक्काम छावणीपासून पुढे 3 कोसांवर करण्याचे व तेथे शाही फौजेतील सरदार व मनसबदार यांना बडी मेजवानी देण्याचे कासिम खानाने योजले होते. कदाचित पुढे लढाईच्या घाईगर्दीत या पाहुण्यांचा पाहुणचार करावयाचा तसाच राहून जाईल व आपल्या मनात ती कायमची रुखरुख राहील असे खानास वाटले असावे. त्याप्रमाणे आदल्या दिवशीच अधोनीहून आणलेले उत्तमोत्तम सामान पेशखान्याबरोबर दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाठवून दिले होते. संताजीची व्यूहरचना. संताजी मोगली फौजेच्या हालचालींची व तिच्या सेनानीच्या योजनांची बित्तम बातमी राखून होता. दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामावर कासिम खानाने उत्तमोत्तम सामानासह पेशखाना रवाना केल्याची खबर त्यास त्याच्या गुप्तहेरांकडून मिळाली होती. संताजीच्या दृष्टीने ही मोठी संधी चालून आली होती. त्याची विचारचक्रे फिरू लागली. त्याने आपल्या गनिमी रणनीतीचा अभेद्य चक्रव्यूह रचला. आपल्या फौजेच्या त्याने 3 तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने पुढे रवाना झालेल्या पेशखान्यावर भल्या पहाटे हल्ला करायचा. असा हल्ला झाला की पेशखाना वाचविण्यासाठी कासिम खान, खानाजाद खान इत्यादी सरदार छावणी सोडून धावत येणार. तेव्हा त्यांना मार्गातच छावणीपासून दूर अंतरावर दुसऱ्या तुकडीने गाठायचे व लढाई सुरू करायची. लढाई सुरू होताच छावणीतील बहुसंख्य सैनिक लढाईच्या ठिकाणी छावणीपासून दूर जाणार. अशावेळी लढाई ऐन रंगात आली असता मागे छावणीवर तिसऱ्या तुकडीने अचानक हल्ला करायचा व ती पूर्ण लुटून घ्यायची.
अशी एकूण संताजीने लढाईची आखणी केली व त्याप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांना सूचना देऊन त्याने सर्व फौज तयार केली. मोगली पेशखान्यावर हल्ला व आग. भल्या पहाटे 4 घटका झाल्यावर मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने मोगलांच्या पेशखान्यावर हल्ला चढविला. त्यांनी अनेक मोगल सैनिकांना ठार केले, अनेकांना जखमी केले. पेशखाना सर्व लुटून फस्त केला. तंबू व इतर सामानसुमान यांना आगी लावल्या. मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी जखमी होऊन निसटलेल्या सैनिकांनी कासिम खानच्या छावणीत पोहोचवली असणार हे उघड आहे. तशी ती बातमी मोगली छावणीत पोहोचणे ही गोष्ट संताजीच्या योजनेबरहुकूम होती. त्याप्रमाणे मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी समजताच कासिम खानाने आपल्या शाही पाहुण्यांची झोपमोड न करताच थोड्या सैन्यानिशी स्वतःच छावणी सोडली व पेशखान्याच्या रोखाने तो निघाला. खान छावणीपासून कोसभर अंतरावर गेला असेल नसेल तोच मार्गात दबा धरून बसलेल्या मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. अशा प्रकारे मराठ्यांशी लढण्यासाठी खानास पेशखान्यापर्यंत जावे लागलेच नाही. मध्येच मराठ्यांनी त्याला गाठले व लढाई करण्यास भाग पाडले. कासिम खान व खानजादा खान यांच्याशी लढाई. एव्हाना मोगली छावणीत गडबड उडाली होती. त्या गडबडीने खानाजादा खान व त्याचे सहकारी यांना झोपेतून जाग आली. मराठ्यांनी पेशखाना लुटून नेल्याची व त्यांचा प्रतिकार करावयास गेलेल्या कासिम खानाची व त्यांची लढाई सुरू झाल्याची खबर त्यांना दिली गेली. ही खबर समजताच ते कसेबसे स्वार होऊन आपल्या सैन्यासह छावणी व बाजार बुनगे तेथेच सोडून कासिम खानाच्या मदतीस धावले. हे सरदार कासिम खानास येऊन मिळताच लढाईस मोठा जोर चढला. साकी मुस्तेद खान लिहितो, मराठ्यांपाशी असंख्य घोडेस्वार होते. त्यांच्या पायदळ सैन्यात बंदूकधाऱ्यांचा सपाटून भरणा होता. यामुळे उभय दळांत घनघोर युद्ध झाले. उभय दळांतील अनेक माणसे ठार झाली. मोगल सरदार व सैनिक यांनी ठाण मांडून निर्धाराने युद्ध केले. शत्रूचे अनेक सैनिक ठार अगर जखमी झाले, पण मराठे एक पाऊलही मागे हटले नाहीत. त्यांचा निश्चय थोडा सुद्धा डळमळला नाही. खाफी खान या लढाईचे वर्णन विस्ताराने करतो. तो लिहितो, चहूकडे शस्त्रांची खणखणानी सुरू होती. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काफर आणि मुसलमान यांच्या फौजा लढत होत्या. बादशाही सैन्यातील शिपायांनी शौर्याची शर्त केली, पण सैन्याचे सगळे बुनगे व सामानसुमान पूर्णपणे नष्ट झाले. त्या दिवशी रुहुल्ला खान आणि मोहम्मद मुराद खान यांनीही डोळ्यांत भरण्यासारखी कामगिरी गाजवली, पण सैन्यातील माणसांना व जनावरांना खाण्यास काही राहिले नाही. सैन्याचे सरदार रात्रभर हत्तीवर बसून होते. सैनिक घोड्यांचे लगाम हातात धरून उभे होते. रात्रीच्या छाप्याची काळजी करीत आणि उरलेल्या सामानाचे रक्षण करीत त्यांनी रात्रीचा दिवस केला. पण सूर्योदय होताच मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला. मोठे निकराचे युद्ध झाले. त्या युद्धात मिर्झा हसन व त्याच्याबरोबर असलेले अनेक लहान मोठे लोक प्राणास मुकले. मिर्झा हसन व इतर नामांकित सरदार यांची प्रेते शोधून काढण्याचा मोगलांनी प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या भीतीमुळे ते शक्य झाले नाही. मोहम्मद मुराद खान याचा मुलगा खुदादा खान हा जखमा खाऊन पायउतार झाला. 3-4 दिवस तो बेपत्ता होता. मोगलांची दोड्डेरीकडे लांछनास्पद माघार. लढाई चालू असतानाच मराठ्यांच्या तिसऱ्या राखीव तुकडीने मोगलांच्या असुरक्षित छावणीवर हल्ला चढवून ती पूर्णपणे लुटून घेतली. लढाईच्या ऐन धूमचक्रीत आपली छावणी गारद झाल्याची धक्कादायक बातमी मुघल सरदारांना समजताच त्यांच्या लढण्याचा धीरच खचून गेला. मराठ्यांनी आपल्याला मोठ्या पेचात पकडल्याचे व यातून आपली आता सहजासहजी सुटका नसल्याचे त्यांना जाणवले. आता पुढे काय करावे याविषयी ते आपसात सल्लामसलत करू लागले. शेवटी जवळच्या दोड्डेरीच्या गढीवजा किल्ल्यात आश्रयास जावयाचे असे त्यांनी ठरविले. गढीच्या शेजारीच पाण्याचा तलाव होता. गढीत असणारा धान्य, चाऱ्याचा साठा व मुबलक पाणी यामुळे आपल्या फौजेचा बचाव होईल असे त्यांना वाटले असावे. त्याप्रमाणे त्यांनी दोड्डेरीच्या रोखाने हळूहळू माघार घ्यावयास सुरुवात केली. मराठ्यांशी लढत झगडत ते दोड्डेरीच्या गढीच्या पायथ्याशी येऊन पोहोचले.
दोड्डेरीच्या पायथ्याशी मोगली फौजेचे हाल. मराठ्यांनी मोगली फौजेचा पिच्छा सोडला नव्हता. मोगल दोड्डेरीच्या पायथ्याशी पोहोचले खरे, पण त्यांना पाहताच मोगल किल्लेदाराने गडीचे दरवाजे बंद करून घेतले. कारण बाहेरील एवढ्या मोठ्या फौजेला लागणारे अन्नधान्य व गवत चारा यांचा साठा गडीत नव्हता. म्हणून स्वतः मोगलांच्या सेवेत असूनही किल्लेदाराने मोगल सैनिकांस आत घेण्यास नकार दिला, आणि ते अगदी योग्यही होते. तेव्हा निरुपाय होऊन मोगली फौज गडीच्या तटाजवळच थांबली. तिथेही त्यांनी मोर्चे बांधले आणि मराठ्यांशी लढणे चालूच ठेवले. साखी मुस्तेद खान म्हणतो, कासिम खान, खानाजाद खान आणि ज्यांच्याबरोबर खाण्याचे काही सामान होते असे इतर सरदार यांनी आपापसात अन्न वाटून घेतले, पण सामान्य सैनिकांना खाण्यास अन्न नव्हते. तलावाचे पाणी काय ते त्यांना पिण्यास मिळे, मग हत्ती, घोडे इत्यादी जनावरांना दाणाचारा मिळण्याचे नाव कशाला? इतक्यात रात्र झाली. त्या काळतोंड्या गनिमांनी मोगल सैन्याला चहूकडून कोंडले. मोगल सैन्य प्राण पणाला लावण्याच्या निर्धाराने तयार होऊन उभे राहिले. मराठे समोर येत, पण ते लढत नव्हते. त्यांनी मोगलांचा कोंडमारा केला होता. असे 3 दिवसापर्यंत चालले. खाफी खानाने मोगलांच्या हालापेष्टांचे वर्णन करताना म्हटले आहे, 3 दिवसांत इस्लामच्या लष्कराला वास घेण्यालाही अन्न लाभले नव्हते. त्या दिवशी काही लोकांकरिता धान्य किंवा गवत यांची सरबराई झाली, पण इतर सामान्य माणसांना ये जा करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे 3-4 दिवस चाललेले. मोगल सैन्याने गडीच्या आश्रयाने तटाच्या समोर मोर्चे बांधले. रात्रीपासून पहाटेपर्यंत आणि पहाटेपासून रात्रीपर्यंत मोगल सैन्य मराठ्यांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करीत होते. गुरेढोरे, उंट, घोडे सगळी मराठ्यांच्या हाती सापडली. समोर चालू असलेल्या युद्धामुळे गडीच्या लोकांनी गडीचे दरवाजे बंद केले होते. आतील व्यापारी आणि इतर माणसे शक्य तितके धान्य आणून गडीच्या भिंतीवरून विकीत. ₹2 1 शेर या भावाने ते धान्य देत. एवढ्यात मराठी लष्करात बातमी पसरली की बादशहाने हिम्मत खान बहादुरास मोगल सरदारांच्या सहाय्यासाठी पाठविले असून तो चालून येत आहे. खाफी खान सांगतो की ही बातमी मिळताच संताजीने लगेच आपल्या सैन्याचे 2 भाग केले आणि अनुभवी सरदारांना दोड्डेरीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यांच्या तोंडावर ठेवून तो स्वतः हिम्मत खानाच्या समाचारास गेला. पण मार्गातच त्यास समजले की राजाराम महाराजांनी हिम्मत खानाच्या बंदोबस्तासाठी फौज पाठविली आहे. तेव्हा निश्चिंत होऊन संताजी पुन्हा दोड्डेरीच्या पायथ्याशी आला. थू तुमच्या मर्दुमकीवर. हा सर्व संघर्ष चित्रदुर्गच्या प्रदेशात चालू होता. चित्रदुर्गाच्या बरम्माप्पा नायकास कासिम खानाने जेरीस आणले होते. आता कासिम खानावर सूड उगवण्याची आयती संधी नायकाकडे चालून आली होती. तो आपल्या हजारो पायदळ सैन्यानीशी संताजीस मिळाला. अशा प्रकारे मराठ्यांचे बळ दिवसेंदिवस वाढत असता मोगलांच्या सरदार मंडळींनीही आपले सैनिक गडीच्या बाहेरच ठेवून स्वतः गुपचूप कसा प्रवेश मिळविला याची मोठी रंजक कथा काफी खान आपणास सांगतो. कासिम खान व इतर सरदार भयंकर पेचात सापडले होते. कासिम खान, रुहुल्ला खान आणि सफशिकन खान याचे तळ जवळ होते. त्यांनी गडीत शिरून घेण्याची गुप्त मसलत केली. महंमद मुराद खान आणि इतर सरदार यांचे मोर्चे काही अंतरावर होते. त्यांना ही योजना कळविण्यात आली नाही. प्रथम त्यांनी उरले सुरले सामान गडीत पाठविण्यास सुरुवात केली. आम्हाला लढायचे आहे, यामुळे सामानाची अडगळ नको, असा त्यांनी पुकारा केला. पहिल्या रात्री गस्त घालण्याच्या निमित्ताने कासिम खान गोट्यातून बाहेर पडला. दरवाजातून गडीत शिरणे त्याला योग्य वाटेना. शिवाय दरवाजासमोर शिपाई सरदारांची गर्दी होती, म्हणून तो दोर लावून भिंतीवर चढला आणि गडीत दाखल झाला. नंतर रुहुल्ला खान आणि सफशिकन खान हे दरवाजातून आत आले. दरवाजाभोवती जमलेल्या सैनिकांशी त्यांना मारामारी करावी लागली. तोपर्यंत महंमद मुराद खान आणि इतर साथीदार यांना वरील बातमी लागली. ते मोठ्या कष्टाने गडीत दाखल झाले. गडीत गेल्यावर सफशिकन खान महंमद मुराद खानकडे वळून म्हटले की हिम्मतीने आपण गडीत आलो नाही. महंमद मुराद खानाचा भाचा सुलतान हुसेन हा भयंकर चिडला. तो म्हणाला, थू तुमच्या मर्दुमकीवर, आम्ही आत कसे आलो याचा टेंभा मिरविता काय? त्याच्याबरोबरच्या लोकांनीही सफशिकन खानाची छी तू केली.
काय हे दुर्दैव ओढावले. गडीच्या पायथ्याशी असणाऱ्या तलावाच्या पाण्यावर मोगलांनी 3 दिवस कसेबसे काढले. चौथ्या दिवशी पूर्वीच्या पायदळापेक्षा 10 पटीने जास्त सैन्य मोगलांवर चालून येताना दिसले. हे वाढलेले सैन्य म्हणजे चित्रदुर्गाच्या नायकाचे संताजीस येऊन मिळालेले पायदळ होय. साकी मुस्तेद खानाने या मराठ्यांच्या लढाईचे व मोगलांच्या दानादानीचे मोठ्या अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे. या कृष्णवर्णीय पायदळामुळे सूर्यप्रकाशाच्या ऐवजी वातावरण काळे ठिक्कर पडले. युद्धाला सुरुवात झाली. मोगलांचा दारुगोळा बहुतेक गारच झाला होता. उरलेला दारुगोळा खर्च होऊन गेला होता. त्यामुळे मोगल सैनिक हताश झाले. हे काय दुर्दैव ओढावले म्हणून मोगल सैनिक इकडे तिकडे धावत आणि आक्रोश करीत हताश होऊन गेले. दुष्ट काफरांच्या सैन्याने गोळ्याचा सारखा वर्षाव चालविला होता. त्यामुळे या ठिकाणी अनेक मोगल सैनिक प्राणास मुकले. उरलेल्या मोगल सैन्याला मराठ्यांच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडण्याची वाट सापडेना. त्यामुळे ते सैनिक जबरदस्तीने किल्ल्यात घुसले. त्या प्रलयकारी युद्धात जे हजर होते आणि जे मर्दुमकीने लढले असे विश्वासू सैनिक सांगतात, पेशखान्यातील हल्ल्यात वाटेत आणि तलावाच्या काठावर मिळून मोगल सैन्यातील 1/3 सैनिक दुष्ट काफरांच्या तीक्ष्ण खड्गांच्या भक्षकस्थानी पडले. गडीच्या पायथ्याशी मोगल सैनिकांची मोठी बिकट अवस्था झाली. बाहेरून मराठ्यांचे हल्ले व त्यातून वाचण्यासाठी किल्ल्यात शिरावे तर गडीचे दरवाजे बंद. अशा परिस्थितीत सैनिकांनी जबरदस्ती करून गडीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. मराठ्यांच्या समोरच मोगल सैनिक गडीत शिरले, पण मराठ्यांनी त्यांना अटकाव केला नाही. त्यांना माहीत होते की गडीत एवढ्या सैनिकांसाठी अन्नधान्याची सामग्री नाही. उपासमारीने ते लवकरच आपणास शरण येतील. गडीत आश्रय घेतल्यावर पहिल्या दिवशी सर्व सैनिकांना ज्वारी बाजरीच्या भाकरी वाटण्यात आल्या. गडीतील घरांच्या छपरांना जे जुने नवे गवत वापरले होते ते हत्ती घोड्यांना खाण्यास दिले गेले. पण पहिल्याच दिवशी गडीतील धान्य व चारा संपून गेला आणि पुढे काय याची विवंचना करीत मोगल सैनिकांनी उपासमार सुरू झाली. आपणास भाकरी नाही, घोड्यास दाना चारा नाही. अशा परिस्थितीत प्राण गेलेत तर जावोत, पण परमेश्वराने या आपत्तीतून सोडवावे असे त्यांना वाटू लागले. काफी खानाने आपल्या ग्रंथात हा प्रसंग जिवंत उभा केला आहे. दिवसेंदिवस मोगल सैनिकांची अवस्था कठीण होऊ लागली. शेवटी परिस्थिती अशी आली की लष्करातील गुरेढोरे, घोडे इत्यादी यांचा जवळजवळ निकाल लागला होता. उरली सुरली जनावरे लोकांनी मारून खाल्ली. गडीत अंबरखान्यात व पेवातून धान्य साठविले होते. कासिम खानाने ते काढले. सैन्यातील प्रमुख लोकांची नावे नोंदली. प्रत्येक माणसाला अच्छेर पावशेर ज्वारी देण्यात आली. बरोबर थोडेसे अर्जन नावाचे धान्य देण्यात येई. कणिक अथवा चणे यात मिसळून ते उकडवून खात. बाकीच्या सामान्य लोकांची अक्षरशः उपासमार झाली. कित्येक जण उपासमारीमुळे गडीच्या भिंतीवरून उड्या टाकून मराठ्यांच्या आश्रयाला गेले. त्यापैकी अनेकांच्या कमरेला रुपये आणि अश्रफ्या होत्या. संताजीच्या सैनिकांनी त्यांच्या कमरा मोकळ्या करून त्यांचे सोने नाणे काढून घेतले. मराठ्यांच्या छावणीतील लोक मेवा, मिठाई इत्यादी जिन्सा घेऊन गडीच्या भिंतीपर्यंत येत आणि मन मानेल त्या किमतींना त्या वस्तू विकत. गडीतील लोक रुपयांच्या पुरचुंड्या करून टाकीत आणि खाण्याच्या वस्तू वर ओढून घेत. त्यावर ते कसेबसे जगत.